हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. एक आठवड्याच्या ब्रेकनंतर आपण भेटत आहोत. तर आपण जॉमेट्रीचे 2 चॅप्टर संपवले, सिमिलॅरिटी आणि पायथागोरस थिअरम. आता आजपासून आपल्याला सर्कल या चॅप्टरला सुरुवात करायची आहे. ठीक आहे. तर सर्कल हा सर्वात जास्त मार्क असलेला या पार्ट 2 मधला चॅप्टर आहे. सर्वात जास्त थिअरमसुद्धा तुम्हाला याच चॅप्टरमध्ये सापडतील. 12 मार्कासाठी हा चॅप्टर तुम्हाला आहे. तेव्हा या चॅप्टरकडे तुम्ही अगदी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. तुम्हाला थोडीसुद्धा काही एखाद्या प्रश्नाबद्दल शंका असेल तर मला लगेच कॉमेंटमध्ये विचारायचं आहे आणि सांगितलेला अभ्यास पूर्ण करायचा आहे. ठीक आहे. नाहीतर काय होतं, आणि रेग्युलर हे व्हिडिओ तुम्ही सगळे पाहिले पाहिजेत. नाहीतर मधले 1-2 गेले, तिसराच बघितला, मग पहिलं बेसिक झालेलं नसतं, मग लक्षात येत नाहीत पुढचे थिअरम. तर त्यासाठी अगदी व्यवस्थित पहिल्यापासून सगळं बघा. ठीक आहे. मी तुम्हाला अगदी बेसिकपासून हे सर्कल शिकवणार आहे. ठीक आहे. मग म्हणजे तुम्हाला काही अडचण येणार नाही. सर्कल या चॅप्टरमध्ये बरेचसे थिअरम आहेत जे की परीक्षेमध्ये नेहमी रिपीट केले जातात. तर त्यापैकी सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थिअरम, त्यानंतर इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम, अशी काही थिअरम्स आहेत. तर त्यावर पण आपल्याला भर द्यायचा आहे. ठीक आहे. चला तर मग सुरू करूयात. मित्रांनो, तुम्हाला अगदी 6वी पासून सर्कल हा चॅप्टर आहे. म्हणजे त्याची थोडी का होईना तुम्हाला त्याची तोंड ओळख तरी आहेच. म्हणजे सेंटर कशाला म्हणायचं, रेडियस कशाला म्हणायची, डायमीटर म्हणजे काय, सर्कम्फरन्स म्हणजे काय, ह्या गोष्टी तुम्हाला सर्वांना माहीत आहेत. परंतु तरीसुद्धा आपण त्याची थोडक्यामध्ये ओळख करून घेऊयात. तर सर्कल या चॅप्टरमध्ये आपल्याला काही महत्त्वाचे पॉईंट्स शिकायचे आहेत. ते पॉईंट्स कोणते कोणते आहेत ते मी तुम्हाला इथं लिहून देतो. सर्कल्स passing through one, two, 3 points. Then circles touching each other. Inscribed angle and intercepted arc. Then tangent secant angle theorem. Secant and tangent arc of a circle. Cyclic quadrilateral. Then theorem of intersecting chords. तर असे काही महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला पाहायचे आहेत. म्हणजे एका पॉईंटमधून किती सर्कल जातात, 2 पॉईंटमधून किती सर्कल जातात, 3 पॉईंटमधून किती सर्कल जातात, एकमेकांना टच करणारे सर्कल्स कसे असतात आणि त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत. त्यानंतर इन्स्क्राइब्ड अँगल आणि इंटरसेप्टेड आर्क हे तुम्हाला 9वीला झालेलं आहे. तर याच्यावरचे काही थेरम तुम्हाला इथं आहेत. त्यानंतर टँजंट सेकंड अँगल थेरम, secant and tangent arc of a circle, cyclic quadrilateral and theorem of intersecting chords. तर हे पॉईंट्स तुम्ही लिहून ठेवा.
तर आपल्याला अगदी बेसिकपासून सर्कलला सुरुवात करायची. हे बघा, अगदी आपण बेसिकपासून सुरुवात करूयात. हिअर ओ इज द सेंटर. सर्कलची डेफिनेशन काय सांगा. ए लोकस ऑफ पॉइंट्स इन ए प्लेन which are equidistant from a fixed point in the plane is called a circle. म्हणजे काय बघा, आता हा बोर्ड म्हणजे एक प्लेन आहे, ठीक आहे. मग याच्यामध्ये किती पॉईंट्स आहेत? बरोबर आहे, इनफायनाईट पॉईंट्स आहेत. ओके, हे बघा, हा प्लेन, सपोज वी कॉल दिस प्लेन ॲज ई. देअर आर इनफायनाईट पॉईंट्स इन दिस प्लेन. नाउ चूज वन पॉइंट फ्रॉम देम अँड फिक्स इट. Suppose we fix this point and name as O. इथपर्यंत लक्षात आलं. या प्लेनमध्ये असंख्य पॉईंट्स आहेत, त्यापैकी आपण एक पॉईंट फिक्स केला. आता या पॉईंटपासून एखाद्या अंतरावर, एखाद्या ठराविक अंतरावर असणारा एक पॉईंट आपण निवडूयात. समजा हा पॉईंट, याला आपण ए नाव दिलं. मग ह्या एचं ओपासूनचं जेवढं अंतर आहे ना, तेवढ्याच अंतरावर असणारे ओपासूनचे आपण पॉईंट निवडत गेलो. म्हणजे ओ ए डिस्टन्स जेवढा आहे तेवढ्याच अंतरावर आपण जर पॉईंट निवडत गेलो. समजा इथं एक पॉईंट आहे ज्याचं की ह्या ओपासूनचं अंतर ह्या ओ ए एवढंच आहे, तर हे पॉईंट जर तुम्ही निवडत गेलात तर तुम्हाला एक पाथ मिळणार आहे. त्याला काय म्हणतो आपण? लोकस, बिंदुपथ. तर हे जे सगळे पॉईंट आपण निवडलेत त्यांचं काय वैशिष्ट्य आहे? तर हे सगळे पॉईंट ह्या फिक्स पॉईंटपासून फिक्स अंतरावर आहेत. तर या फिक्स पॉईंटला म्हणायचं सेंटर, फिक्स्ड डिस्टन्सला म्हणायचं रेडियस. आणि हा जो बिंदुपथ तयार झाला आहे याला आपण काय म्हणतो? सर्कल. लक्षात आलं सर्कलची डेफिनेशन? ही डेफिनेशन तुम्हाला परीक्षेत विचारली जाणार नाही आहे. हे बघा, या फिगरमध्ये सेगमेंट बी सी जो आहे याला आपण काय म्हणतो? कॉर्ड. सेगमेंट पी क्यूला काय म्हणतो? डायमीटर. सेगमेंट ओ ए इज रेडियस. लाइन टी इज कॉल्ड टेंजंट अँड लाइन एल इज कॉल्ड सेकंड. बघा, ओ इज द सेंटर. म्हणजे हे अगदी बेसिक आहे, हे तुम्हाला अगदी 6वीपासून हे होत आलेलं आहे. त्यामुळे त्याची तुम्हाला काय न समजण्याचे काही म्हणजे त्याला काही कारणच नाही आहे. ओ इज द सेंटर, ओ ए इज द रेडियस, बी सी इज द कॉर्ड, PQ also a chord, but this is longest chord, so PQ is called diameter. Longest chord of the circle is called diameter.
आणि कॉर्डची डेफिनेशन तुम्ही काय कराल, सेगमेंट जॉइनिंग एनी टू डिस्टिंक्ट पॉइंट्स ऑन ए सर्कल इज कॉल्ड कॉर्ड. लाइन L is the secant. सेकंड कशाला म्हणतात, छेदिका. ए लाइन इन द प्लेन ऑफ ए सर्कल विच इंटरसेक्ट द सर्कल इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स इज कॉल्ड सेकंड. तर लाइन T जी आहे तिला आपण काय म्हणतो, टेंजंट. तर यापैकी तुम्हाला थोडंसं नवीन म्हणलं तर टेंजंट आणि सेकंट हेच आहेत. तर याच्याबद्दलच आपण इथं थोडंसं त्याची थोडीशी माहिती पाहूयात. Here line AB is called secant. तर सेकंडची डेफिनेशन तुम्ही काय कराल, ए लाइन इन द प्लेन ऑफ ए सर्कल विच इंटरसेक्ट द सर्कल इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. डिस्टिंक्ट हा शब्द महत्त्वाचा आहे. डिस्टिंक्ट म्हणजे काय, वेगवेगळे. हे बघा, ह्या दोन पॉईंटमध्ये काही ना काहीतरी अंतर आहे, म्हणून आपण यांना काय म्हणतो, डिस्टिंक्ट पॉईंट्स. परंतु जर समजा हे पॉईंट असे एकावर एक आहेत, म्हणजे हे दोन्ही पॉईंट एकाच ठिकाणी आहेत, हा पॉईंट ए आणि हा पॉईंट बी आहे. जर बी पॉईंट आपण ह्याच्या जवळ आणला आणि ह्याच्यावरच ठेवला तर ए आणि बी हे एकावर एक आहेत. मग या दोन पॉईंटला तुम्हाला डिस्टिंक्ट म्हणता येणार नाही. दे आर कॉल्ड कोइन्सिडेंट पॉईंट्स. तर तुम्हाला डिस्टिंक्ट आणि कोइन्सिडेंटमधला फरक लक्षात आला ना, कारण पुढं तुम्हाला ज्यावेळेस डेफिनेशन किंवा काही प्रॉपर्टीज वगैरे शिकायचे असतील त्यावेळेस हे शब्द येणार आहेत, डिस्टिंक्ट आणि कोइन्सिडेंट. तर ते लक्षात ठेवा. तर आपण सेकंडची एक डेफिनेशन लिहूयात. ए लाइन इन द प्लेन of a circle which intersects the circle in two distinct points is called secant of the circle. In figure, line AB is the secant. तर तुम्ही ही छोटीशी फिगर काढा आणि हे लिहून घ्या. डेफिनेशन तुम्हाला कुठल्याच परीक्षेमध्ये विचारलं जाणार नाही. हे बघा, एखादी लाईन सर्कलची टँजंट आहे का सेकंट आहे हे कसं ओळखायचं. तर मी इथं काही फिगर काढतो, ते लक्षात घ्या.
तर या 3 फिगर तुम्ही विचारात घ्या. तर प्रत्येक फिगरमध्ये एक सर्कल आणि एक लाईन काढलेली आहे. मला सांगा, या पहिल्या फिगरमध्ये हे सर्कल आणि ही लाईन यांच्यामध्ये किती पॉईंट्स कॉमन आहेत? बरोबर, एकही पॉईंट कॉमन नाही. कुठलाच पॉईंट या दोघांमध्ये कॉमन नाही आहे. ठीक आहे. या फिगरमध्ये बघा, हे सर्कल आणि ही लाईन यांच्यामध्ये किती पॉईंट्स कॉमन आहेत? फक्त एक पॉईंट कॉमन आहे. ठीक आहे. तर या फिगरमध्ये ही लाईन आणि हे सर्कल यांच्यामध्ये किती पॉईंट्स कॉमन आहेत? 2. मग जर सर्कल आणि लाईन यांच्यामध्ये एकच पॉईंट कॉमन असेल तर त्या लाईनला टँजंट असं म्हणतात. सो लाईन बी इज द टँजंट. तर ही लाईन आणि हे सर्कल यांच्यामध्ये 2 पॉईंट्स कॉमन आहेत. सो दिस लाईन इज कॉल्ड सेकंड. तर या ठिकाणी ही लाईन सेकंड पण नाही आणि टँजंट पण नाही. लक्षात आलं का? हे फार महत्त्वाचं आहे बघा. तुम्हाला पुढे चालून तुम्हाला एखादी लाईन टँजंट आहे हे कधी कधी दाखवावं लागेल, तर कधी सेकंड आहे असं दाखवावं लागेल. तर त्यावेळेस तुम्हाला याचा वापर करता येईल. जर एखादी लाईन आणि ते सर्कल यांना 2 पॉईंट कॉमन असतील तर तिला सेकंड म्हणायचं. एकच पॉईंट कॉमन असेल तर टँजंट म्हणायचं. आलं लक्षात? For a circle and a line in a plane, if there is only one point common to both the circle and the line, then the line is called tangent, tangent of the circle. Number 2, if there are 2 points common to the circle and the line, then the line is called secant. Write down. लिहून घ्या हे.
यानंतर आपल्याला पाहायचं आहे कॉन्सेंट्रिक सर्कल्स, टचिंग सर्कल्स अँड इंटरसेक्टिंग सर्कल्स. हे बघा, यामधले हे जे दोन सर्कल आहेत ते एकमेकांना काय करत आहेत, टच करत आहेत. म्हणजे या दोन सर्कलमध्ये एकच पॉईंट कॉमन आहे. सो दीज टू सर्कल्स आर कॉल्ड टचिंग सर्कल्स. तर टचिंग सर्कल्स हे दोन प्रकारचे आहेत, एक्सटर्नली टचिंग सर्कल्स अँड इंटरनली टचिंग सर्कल्स. हे बघा, इथं सुद्धा हे दोन सर्कल एकमेकांना टच करत आहेत, परंतु ते आतून टच करत आहेत. सो दीज सर्कल्स आर कॉल्ड इंटरनली टचिंग सर्कल्स अँड दीज टू सर्कल्स आर कॉल्ड एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. हे तुम्ही माहितीस्तव लक्षात ठेवायचं आहे, लिहून घेण्याची काही गरज नाही, फक्त हे तुमच्या लक्षात असावं. इंटरनली टचिंग सर्कल्स, externally touching circles. Here both the circles have same center, so these two circles are called concentric circles. Concentric circles म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो एक केंद्री वर्तुळे. एक केंद्री वर्तुळे म्हणजे दोघांचाही सेंटर हा समान आहे. मग असे दोन असतील, 3, 4 किती असतील, कॉन्सेंट्रिक सर्कल्स. आणि हे आहेत इंटरसेक्टिंग सर्कल्स. इंटरसेक्टिंग सर्कल्स बिकॉज दे आर इंटरसेक्टिंग ईच अदर इन 2 डिस्टिंक्ट पॉईंट्स. हे दोन वेगवेगळ्या पॉईंटमध्ये एकमेकांना छेदतात, म्हणून यांना म्हणायचं इंटरसेक्टिंग सर्कल्स. यानंतर आपल्याला 9वीमध्ये आपण ज्या प्रॉपर्टीज शिकलोत त्याची आपल्याला इथं थोडीशी उजळणी करायची. काय प्रॉपर्टीज होत्या त्या बघा. प्रॉपर्टीज ऑफ कॉर्ड्स. ह्या प्रॉपर्टीज पूर्वी 10वीमध्येच होत्या, परंतु आता त्या 9वीमध्ये आलेल्या आहेत. तर ह्या प्रॉपर्टीज तुमच्या लक्षात असतील तरी आपण ते एकदा त्याचे रिव्हिजन करूयात. हे बघा, सातवीमध्ये सुद्धा तुम्ही याच्यावरचे काही प्रॉब्लेम्स सोडवलेले आहेत. इन दिस सर्कल AB is the chord, O is the center and OM is the perpendicular on this chord. Then a perpendicular drawn from center to the chord bisect the chord. आठवलं? ही प्रॉपर्टी तुम्हाला गेल्या वर्षी झालेली आहे, ही गेल्या वर्षी तुम्ही प्रूव्ह केलेली आहे आणि 8वीमध्ये यूज केलेली आहे. A perpendicular drawn from center to the chord bisect the chord. In figure
O is the center and OM perpendicular chord AB. Therefore, length AM is equal to length BM. तर याचा वापर सुद्धा आपल्याला करायचा आहे. तर तुम्ही हे लिहून घ्या, ही फिगर काढा आणि हे लिहून घ्या. Second property, a segment joining center and midpoint of a chord is perpendicular to the chord. काय या प्रॉपर्टीचा अर्थ आहे बघा. Here O is the center, AB is the chord, and suppose M is the midpoint, that is AM is equal to BM. M हा AB चा मिडपॉइंट आहे. मग हा मिडपॉइंट आणि हा सेंटर जर आपण जोडला तर हा सेगमेंट या कॉर्डला परपेंडिक्युलर असतो. इन फिगर O is the center, M is the midpoint, of chord AB. Therefore, OM perpendicular AB. Write down. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. राहिलेला भाग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर आपण आज उद्या सर्कलचे फक्त बेसिक घेऊयात, कारण बेसिक नॉलेज असल्याशिवाय तुम्हाला त्यातले प्रॉपर्टीज प्रॉब्लेम्स समजणार नाहीत आणि काही आउट ऑफ बुक्स जे क्वेश्चन्स असतात 4 मार्कासाठी ते पण त्याशिवाय सुटणार नाहीत. लक्षात आलं? तर त्यासाठी हे बेसिक फार आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही हे लिहून घ्या, त्याचा कंटाळा करू नका. ओके, थँक्यू.